आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। भारतीय नौदलाचे जनक, ज्यांना आजही अभिमानानं नौदल बिरुदावली मिरवतं, असे छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ इंडियन नेव्ही, अशा पद्धतीची एक सन्मानाची पदवी या नौदलाने दिलेला आहे। या नौदलाच्या प्रसंगीच छत्रपती शिवरायांचा मालवण राजकोट इथला पुतळा पडला। खरं तर ही अत्यंत हृदय पिळवटणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारी घटना असं म्हणायला काय हरकत नाही। या घटनेमागं आपण जर बघितलं तर या पुतळ्याच्या उभारणीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेला भ्रष्टाचार हाच मोठ्या प्रमाणामध्ये या पुतळ्या पडण्यामागं कारणीभूत आहे असं स्पष्टपणे दिसतं। आणि याची थोडीसुद्धा काळजी न करता, थोडीसुद्धा शरम न करता महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांची, महाराष्ट्र सरकारमधल्या प्रतिनिधींची जर स्टेटमेंट बघितली आपण तर काय स्टेटमेंट आहेत की एक काहीतरी चांगलं घडण्यासाठी असं शिवरायांचा पुतळा पडला असावा। अरे की तुम्ही शिक्षण मंत्री आहात केसरकर साहेब, आणि अशा पद्धतीचं सायन्स बेस हे जे स्टेटमेंट आहे हे अशास्त्रीय पद्धतीचं स्टेटमेंट तुम्हाला शोभत नाही। खरं तर या घटनेची सखोल चौकशी करून शास्त्रीयदृष्ट्या त्याच्यामागं नेमकं काय दडलंय याचा शोध घेऊन हे लोकांच्या समोर आणायच्या ऐवजी तुम्ही लोकांची दिशाभूल करताय, याचा मी सगळ्यात पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो। आणि त्याचबरोबर या घटनेची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जे या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। आणि या दुर्दैवी घटनेमुळं महाराष्ट्रामध्ये जे काय महायुतीचं सरकार आहे आणि ते सातत्यानं शिवरायांचं नाव घेऊन बेडगी प्रेम दाखवायचा प्रयत्न करते, ते लोकांच्या समोर उघड झालेलं आहे, यांचं पितळ उघड झालेलं आहे। आणि म्हणून कुठंतरी दिशाभूल करायची, म्हणून मग या प्रश्नाचं राजकारण करू नका, या प्रश्नामागं काहीतरी चांगलं घडणार असेल अशा पद्धतीची जी काही मंत्र्यांची वक्तव्य आहेत याचा मी आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि सरकारला आम्ही डिमांड करतोय, सरकारला आम्ही इशारा देतोय की या घटनेची समूळ चौकशी लवकरात लवकर व्हायला पाहिजे। जे याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची आमची आज आम आदमी पार्टीच्या वतीनं मागणी आहे। कारण संपूर्ण जगामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आदरानं मान झुकणार नाही असा एकही व्यक्ती नाही आहे। या भारताच्या स्वातंत्र्याचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। आणि या अशा परिस्थितीमध्ये शिवरायांचा पुतळा पैसे खाऊन चुकीच्या पद्धतीनं तयार करणं, शास्त्रीय अभ्यास न करता त्याचं कॉन्ट्रॅक्ट देणं, त्याचं टेंडर देणं, मर्जीतल्या लोकांना सांभाळण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं टेंडर देणं, हा सगळा राजद्रोहाचा गुन्हा आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून तपास व्हावा आणि राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा अशी मागणी करण्यासाठी, या सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलो आहे। आणि जाता आता मला एवढाच इशारा द्यायचा आहे की छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या महायुती सरकारमध्ये जर थोडी जरी शरम असेल तर त्यांनी त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर याचा तपास संपवावा असं जाहीर आवाहन करतो।